ठिकाणी पुतळ्याच्या अनावरणासाठी व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व सन्माननीय भिक्खू संघ, आदरणीय टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादासाहेब शेळके, माझे मित्र आदरणीय किरणजी घोंगडे, आदरणीय संजू पाटील बोंडारे, सगळ्यांचे काही नाव, विजू पाटील, सगळ्यांची नाव आता, आणि ज्यांनी हा कार्यक्रम हाती घेतला आणि या ठिकाणी हजारोच्या संख्येने उपासक आणि उपासिका, वडीलधारी मंडळी, माझ्या सर्व माता बहिणी, म्हणजे भूतनो भविष्य हे कार्यक्रम आपण घेतलाय तो माझा आवडता आणि एकदम प्रेमळ असणारा, दिसायलाच मोठा आहे पण मनाने खूप हावळा आहे असा आमचा संदीप नरवाडे. या ठिकाणी आमच्या ताई आदरणीय भीमाबाई नरवाडे, आमचे विठ्ठल पंडित असतील, आदरणीय आमचा शंकर बगाटे असेल, आमचा सचिन असेल, विजू पाटील असतील, आपला रवी असेल, सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत आहात, असे महाराष्ट्राचं नाही, संपूर्ण देशाचं लक्ष नाही तर संपूर्ण जगाचं लक्ष त्यांनी त्यांच्याकडे आकर्षित केलेले आदरणीय आनंदजी शिंदे साहेब असतील. या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगेल, संदीप, तुझ्या आई वडिलाची काहीतरी पुण्यही असेल की तुझ्या हातानं या ठिकाणी बाबासाहेबाच्या स्मारकाचं काम झालं. याच्यापेक्षा जगातलं सर्वात मोठं काम हे तुझ्या हाताने झालेलं आहे, ध्यानात ठेवा. मला तरी असं वाटतंय की खूप पैसेवाले लोक आहेत, ध्यानात ठेवा. पैशाला घरामध्ये डांबर गोळ्या लावल्यात, पण अशा चांगल्या कामाला कोणीही पैसे लावत नाही, ध्यानात ठेवा. पण आज या पद्धतीने तुम्हाला मी सर्वांना सांगेल की संदीपचं जेवढं कौतुक करावं तेवढं त्या ठिकाणी कमी आहे. संदीपने या ठिकाणी दाखवलं की हे जग, हे भारत देश जर कुणाच्या ताकदीवरती चालत असेल तर ते माझ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ताकदीवरती चालतो, ध्यानात ठेवा. या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगेल की ज्याला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजले त्याला संपूर्ण जग समजलं, ध्यानात ठेवा. आणि ज्याला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजले नाही, मला वाटते त्याचा जन्म व्यर्थ गेलाय मित्रो, ध्यानात ठेवा, व्यर्थ गेलाय. अरे बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलं नाही. आज जे संविधान आहे, ज्या संविधानावरती हा भारत देश चाललाय, या भारत देशाच्या संविधानावरती माझ्या बाबासाहेबाचा ठसा आहे. माझ्या बाबासाहेबांनी संविधान लिहिलेलं आहे आणि आजूबाजूचे देश माझ्या बाबासाहेबाच्या संविधानाचं एक एक तुम्हाला सांगतो की त्याच्यातले काय जे मोजकूर आहेत ते त्यांनी उचलले आणि पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया जे काही देश आहेत ते देश सुद्धा माझ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चाललेत, हे आपल्याला मला खास करून सांगायचंय. खऱ्या अर्थानं सरपंच आमच्या भीमाताई रत्न तुम्ही या ठिकाणी जन्माला दिलाय, कारण की संदीप, हे जे काम तुम्ही हाती घेतलं आणि या ठिकाणी पार पाडलं, याला तुम्हाला सांगतो की तोड नाही, याला शब्द नाही. हे ज्या वेळेस तुम्हाला सांगतो की माझ्या बाळापूर नगरीमध्ये माझा सर्व समाज बांधव ज्या वेळेस बाबासाहेबाच्या चरणी नतमस्तक व्हायला जाईल, अजन्म
माझ्या संदीप नरवाडेचं सुद्धा नाव त्याच पद्धतीने लोकमत ध्यानात ठेवा. कारण की हे काम जे केलं हे तुम्हाला सांगतो की छोटं काम नाही. ज्याला कळालं त्याला संपूर्ण कळालं ध्यानात ठेवा. ज्याला कळालं त्याला काहीच कळालं नाही. मी तर खास म्हणून तुम्हाला सांगेल, कोण काय म्हणाल कोण काय नाही याच्याकडे हा संतोष बांगर लक्ष देणारा नाही. आज हा संतोष बांगर तुमच्या समोर जो आमदार म्हणून उभा आहे हे फक्त आणि फक्त माझ्या बाबासाहेबांमुळे आहे. ध्यानात ठेवा. आज हे लोकीतले माझं नाव आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या आदरणीय भिक्खू संघ त्यांनी त्या ठिकाणी बोलताना सांगितलं की आंबेडकर चळवळीमध्ये संतोष बांगर साहेब तुमचं योगदान आहे. आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारक असेल, विपसना सेंटर असेल, कुठपर्यंत आलं. मी माझ्या भिक्खू संघाला सांगू इच्छितो की हे संतोष बांगर जो बोलतो भंतीजी तो इमाने इतबारे तुम्हाला सांगतो करूनच दाखवतो, नाही तर माझ्या तोंडातून शब्दच निघत नाही. हे बाबासाहेबांचं लेकरू आहे. हे खोटं कधीच बोलणार नाही. ध्यानात ठेवा. जे बोलतो ते डंके की चोट कर बोलतो. ध्यानात ठेवा. जे कोणी काही म्हणत असेल त्याला मला सांगायचंय की ज्या उपेक्षणा सेंटरसाठी आम्ही 36 कोटी रुपये मंजूर केलते त्याच्यातले 32 कोटी रुपये खात्यामध्ये येऊन पडले. त्याचं टेंडर लागलंय आणि त्या ठिकाणी पारडी मोड येथे माझ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा तथागत गौतम बुद्धाचा पुतळा 51 फुटावरती राहणार आहे. 51 फुटावरती. माझ्या बाबासाहेबाचा पुतळा 45 फुटावरती राहणार आहे. त्या ठिकाणी मित्र ध्यानात ठेवा, एका समाजापुरतं नाही, त्या ठिकाणी माझ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुणाची जात बघितली नाही. माझ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला जात नव्हती, धर्म नव्हता. माझा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथं बसलेला अनेक समाजाचे मराठी, माळी, साळी, कोळी, आदिवासी, मारवाडी, ब्राह्मण, कोमटी, मुसलमान, पारधी, वडर, कैकाई, बौद्ध सगळ्या जातीचे तुम्ही आहात. पण माझा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा तुमच्या जातीचा आहे. ध्यानात ठेवा. एवढं लक्षात ठेवा. माझ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जात नाही. आणि त्यांच्याच पावलावरती पाऊल टाकून त्यांच्या ज्या पद्धतीने तुम्हाला सांगतो की आपल्याला शिक्षण त्यांनी दिलंय. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जय म्हणल्याच्या नंतर झालं नाही. माझ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहेत ते विचार मला वाटते की आपण आत्मसात जर केले तर खऱ्या अर्थानं तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर कळल्याशिवाय राहणार नाही. नाही तर काय चाललंय या ठिकाणी. मी आल्याच्या नंतर मला कमीत कमी 200 पोरं त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की ड्रिंक करून भेटलेत. तुम्हाला हात जोडून विनंती आहे, आज या ठिकाणी माझ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं अनावरण झालं. जे जे पुरुष मंडळी आहे त्याला मला हात जोडून विनंती करायची आहे, जर तुम्ही बाबासाहेबाला जर मानत असाल तर आज तुम्हाला सांगतो की तुम्ही संकल्पना करा, भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणावर हात ठेवा आणि सांगा की दादा आजपासून आम्ही जे काही व्यसन केलेत ते केलेत, पण आजच्या पुढं आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणावर हात ठेवून तुम्हाला सांगतो की आम्ही व्यसनापासून मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. तर मला वाटतं आपल्याला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजले, नाही तर काय धंदा लावला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जय म्हणायची आणि पोटामध्ये मधुरा ठेवायची. अजिबात ध्यानात ठेवा. भाऊ बंतीजी, मी इथलच्या व्यासपीठावरच्या सर्वांना सांगायलो, तुम्हाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्याचा अधिकार नाही, अजिबात नाही. जे कोणी व्यसन करत असाल, जे कोणी दारू पित असाल, अशांना तुम्हाला सांगतो माझ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्याचा अधिकारच नाही. ध्यानात ठेवा. आजपासून सगळेजण तुम्ही सुधरा. मला वाटते की माझ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला खऱ्या अर्थानं पुन्हा पुन्हा मी तुम्हाला सांगायला ध्यानात ठेवा. अजिबात या ठिकाणी आता आनंद शिंदे येणार आहेत, ते आपल्याला बाबासाहेबांच्या बाबतीत गाणे बोलतील आणि तुम्ही नाचसाल. नाचू नका.
त्या गाण्यामध्ये काय काय आहे ते जरा आपल्या मेंदूमध्ये आपल्या हृदयामध्ये टाका, तर मला वाटतंय आपल्याला काहीतरी शिकायला भेटल. अरे आरक्षणासाठी किती डोके फुटाफुटी व्हायली आणि ज्या बाबासाहेबांनी आपल्याला आरक्षण दिलं त्या आरक्षणाचा आपल्याला काहीच फायदा घेता येईना. मित्र ध्यानात ठेवा, माझ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे, अरे शिक्षण हे वाघणीचं दूध आहे, जो पेल तो गुरगुळल्याशिवाय राहणार नाही. आपण दुसरीकडेच गुरगुडायलो, हे मला वाटते कुठेतरी बंद झालं पाहिजे. माझ्या इथं बसलेल्या माझ्या सर्व बहिणी आहेत, उपासिका आहेत, तुम्हाला हात जोडून विनंती आहे, आजपासून तुम्ही सुद्धा, तुम्हाला सांगतो की तुमच्या मनगटामध्ये ताकद माझ्या बाबासाहेबांना दिलेली आहे, ध्यानात ठेवा. म्हणून माझ्या सर्व बहिणीला मला विनंती करायची आहे, घरामध्ये जर तुम्हाला सांगतो तुमचा मुलगा असाल, बाप असाल, भाऊ असाल, जर कोणी दारू पिऊन येत असाल तर तुम्हाला सांगतो बेलणं असते, फुकणी असती, जशाला तसं तुम्हाला सांगतो त्याला बदला. तुम्हाला कोणी काही नाव बोट ठेवणार नाही. माय तुमचा संसार तुम्हाला सोन्याचा करायचा असेल, सुखायचा करायचा असेल तर मला वाटतंय आपण त्या पद्धतीचं वागणं हे गरजेचं आहे. कारण की रोज माझी माय तिळतिळ लढती. एकदा तुम्हाला सांगतो मेलं 13वी करायची, माती करायची, सावण करायचं, 13वं करायचं, गोड जेवण झालं की झालं. तुम्हाला सांगतो जिकडं तिकडं, बरोबर आहे. पण मला असं सांगायचंय की रोजचं मड आणि त्याला कोण लढ. अरे लेकरं लहान लहान तुम्हाला सांगतो की आपल्याकडं आपल्या बापाची वाट पाहतात की अरे माझा बाप मला काहीतरी मम्मम घेऊन येणार, बिस्किट घेऊन येणार. बिचारी बायको वाट पाहती, मायबाप वाट पाहतात आणि तिकडून तुम्हाला सांगतो ते दारू पिऊन येतंय. सर्वात मोठं पाप आहे, ध्यानात ठेवा, सर्वात मोठं पाप. बाबासाहेबांनी ही शिकवण आपल्याला दिलेली नाही. जे काही तुम्हाला सांगतो हे साम्राज्य या ठिकाणी आहे ते संपूर्ण माझ्या बाबासाहेबाचं आहे, ध्यानात ठेवा. सगळं साम्राज्य या ठिकाणी या संतोष बांगरच्या पाठीमागे जे आमदार म्हणून शब्द आहे, माझ्या बाबासाहेबांचं संविधान जर नसतं तर आज संतोष बांगर या ठिकाणी आमदार म्हणून सुद्धा उभा नसता. मित्र उभा नसता. या ठिकाणी बंतीजीने एक गाणं म्हणलं, मला काय बंतीजी ते तेवढं काय गाणं येत नाही, पण आपल्यातलेच ध्यानात ठेवा, माझ्या बाबासाहेबाच्या कायद्यावर, माझ्या बाबासाहेबाच्या सगळ्या अधिकारामुळं कोणी ध्यानात ठेवा, बरोबर आहे का नाही. कोणतं गाणं आहे, कोणतं. बरं चौकात त्याला गाठवा रे बाबा, घासलेट टाकून पेटवा. अरे जय भीम घाला या झिजतात होट, अरे जय भीम घाला या झिजतात होट. अरे भर चौकात त्याला गाठवा रे बाबा आणि घासलेट टाकून पेटवा, ध्यानात ठेवा. अशाला राहण्याचा अधिकार नाही. आज या ठिकाणी बंतीजीने सांगितले की तुमच्या हातात तर सगळे अंगठ्याच अंगठे आहेत. बंतीजी हे भीमसैनिक आहे, हे भीमाचं लेकरू आहे, हे ज्या काही अंगठ्या आहेत ना ह्या सगळ्या माझ्या बाबासाहेबांमुळे, हे ध्यानात ठेवा, सगळ्या बाबासाहेबांमुळे. ते म्हणतात ना, कोणतं गाणं म्हणले, जेव्हा नव्हतं मिळत पोटाला, जेव्हा नव्हतं मिळत पोटाला, आता कमी नाही नोटाला. अरे माझ्या भीमाची पुण्याई अंगठी सोन्याची बोटाला. अरे जेव्हा तरसलो आम्ही एका पाण्याच्या घोटाला, आता कमी नाही नोटाला. माझ्या बाबाची पुण्याई अंगठी सोन्याची बोटाला. ही सगळी किमया जर कोणाची असेल तर ती माझ्या बाबासाहेबाची, ध्यानात ठेवा. सर्व काही आहे तर माझ्या बाबासाहेबाचं आहे. म्हणून माझ्या सर्व इथं बसलेल्या उपासक, उपासिका, माता बहिणी, वडीलधारी मंडळी यांना विनंती करतो की बाबासाहेबांनी जे आपल्याला शिकवलंय त्या शिकवणीवरती आपण चालायचं आहे. या ठिकाणी काही दिवसावरच विपसना सेंटर भंतीजी आपल्याला आम्ही बोलू, टायगर सैनिकचे राष्ट्रीय अध्यक्ष तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी आम्ही बोलू. आमचे किरण राऊत आमच्या सोबत आहेत आणि ही सगळी टीम 2019ला हे काय राजकीय व्यासपीठ नाही, पण 2019ला ज्यावेळेस संतोष बांगर उभा राहिला त्यावेळेस माझ्या बौद्ध समाजाने मला गिनेचुन मतदान केलं, गिनेचुन. ज्यावेळेस 2024ला हाच भीमाचं लेकरू संतोष बांगर ज्यावेळेस तुमच्या समोर उभा राहिला त्यावेळेस माझ्या संपूर्ण भीमसैनिकांनी एक ना एक मतदान, सिंहाचा वाटा या संतोष बांगरला निवडून आणण्यामध्ये
माझ्या भीमसैनिकाचा होता, ध्यानात ठेवा, माझ्या भीमसैनिकाचा होता. म्हणून या ठिकाणी मी आता जास्त काही बोलणार नाही. या ठिकाणी संदीप असल, आमचा शंकर असल, आमचे पंडित असतील, आमच्या ताई आदरणीय भीमाबाई असतील, या सर्वांचं आणि यांचे मार्गदर्शक आदरणीय आमचे संजू पाटील असतील, इजू पाटील असतील, या सर्वांनी या ठिकाणी तुम्हाला सांगतो की जेवढं कौतुक करावं एवढं त्यांचं कमी आहे. टाळ्या वाजून या ठिकाणी आपण सगळ्या जणांनी त्यांचं स्वागत करावं. 2-3 नारे लावतो. जय घोष तुम्हाला सांगतो की असा झाला पाहिजे की आजूबाजूचे कान बोन पडले पाहिजे. ध्यानात ठेवा. तथागत गौतम बुद्धांचा जेवून आले ना, मग आवाज कसा आला पाहिजे? भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, अरे पंचशील ध्वजाचा, अरे निळ्या झेंड्याचा, अरे भिक्खू संघाचा, अरे जय भीम, जय भीम. अरे पूरे ताकत से बोलो, अरे सारे बोलो, अरे जय भीम, अरे जय भीम. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.